आज आपण बघणार आहोत गव्हाच्या पिठाच्या खाऱ्या। चला तर मग सोपी रेसिपी मी इथे दाखवणार आहे। रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ते छान चाळून घ्यायचं आहे। किंचित मीठ घातलेलं आहे, अर्धी वाटी साजूक तूप गरम करून ह्याच्यात घालायचं आहे आणि तूप पिठाला छान पैकी चोळून घ्यायचं आहे। त्याचा गोळा तयार झाला पाहिजे, मूठ तयार झाली पाहिजे। जर तुम्ही चहा सोबत खाणार असाल तर ह्याच्यात थोडंसंच मीठ घाला। जर अशीच खारी खाणार असाल तर थोडंसं जास्त मीठ टाकलं तरी चालेल। तर बघा अशी मूठ तयार झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यात थोडं पाणी घालून एक घट्टसर असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे आणि हा गोळा आपण 10 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया। आता आपल्याला साठा तयार करायचा आहे। त्यासाठी इथं 2 चमचे मी साजूक तूप घेतलेला आहे, 1 चमचा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। अशा पद्धतीने आपला साठा देखील गव्हाचा तयार झालेला आहे। तर 10 मिनिटांनंतर हे पीठ पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे आणि ह्याचे मी मीडियम साईजमध्ये छान असे 5 गोळे तयार करणार आहे। एक सारखे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत, कारण की आपल्याला ह्याच्या एक सारख्या अशा चपात्या लाटून घ्यायच्या आहेत। बघा छान असे गोळे तयार झाल्यानंतर आपण लगेचच ह्याच्या चपात्या लाटून घेणार आहोत। तुम्ही गव्हाच्या पिठाच्या ऐवजी मैद्याचा वापर करून सुद्धा या खाऱ्या बनवू शकता। तर इथं चपात्या लाटताना अजिबात पीठ लावायची गरज नाही किंवा तेल तूप काही लावायची गरज नाही। सोप्या पद्धतीने लगेच ह्या चपात्या लाटल्या जातात। तर बघा अशा पद्धतीने आपण 5ही चपात्या एकदम अशा लाटून घेऊया। इथं 5 गोळे तयार झाले होते, त्यामुळे इथं 5च्या 5ही चपात्या मी लाटून घेतले आहे आणि एक चपातीला आपल्याला हा साठा जो आहे गव्हाच्या पिठाचा तो लावून घ्यायचा आहे। बघा आणि त्याच्यावरती एक चपाती दुसरी चपाती घालून घ्यायची आहे, त्याला देखील साठा लावून घ्यायचा आहे। अशाच पद्धतीने ही प्रोसेस 5 वेळा करायची आहे। 5व्या चपातीला देखील वरनं साठा लावून घेतलेला आहे आणि आपल्याला याची घडी घालून घ्यायची आहे। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे याची आपण घडी घालून घेऊया आणि आयताकृती शेप इथं बघा घडीचा तयार झालेला आहे। आता ह्या आयताकृती शेपमध्येच ही घडी जी आहे ती आपल्याला लाटून घ्यायची आहे। बघा इथं आता आयताकृती शेपमध्ये हलक्या हाताने आपण ही घडी जी आहे ती लाटून घेऊया। इथं तुम्ही किचनच्या काउंटरवर देखील लाटू शकता। पोळपाटावर जागा नसल्यामुळे मी इथं परात घेतलेली आहे आणि परातीवरती छान असं लाटून घेत आहे। छान आपला आयताकृती आकार तयार झाला की आपण ह्याला कट करून घ्यायचं आहे। तर छान इथं स्क्वेअर शेप देऊ शकता किंवा अगदीच आयताकृती शेप सुद्धा तुम्ही देऊ शकता किंवा बारीक बारीक ह्याच्या स्टिक देखील तुम्ही करू शकता। तर छान असं कट झाल्यानंतर आपल्याला हे लगेचच तेलावर किंवा तुपावर छान असं तळून घ्यायचं आहे। तर इथं मी तुपाचाच वापर करणार आहे तळण्यासाठी। साजूक तूप वापरलेलं आहे। तूप छान तापलं की मंद गॅसवर आपल्याला हे छान तळून घ्यायचं आहे। त्याला जास्त अलटी पलटी करायचं नाहीये। हळूहळू या खारीच्या लेयर सुटतात, लेयर सुटायला लागली की बाजू पलटी करायची आहे। ही खारी तुम्ही बेक देखील करू शकता किंवा अशा पद्धतीने तळू देखील शकता। तर बघा छान आपल्या खारीला आता लेयर्स पडायला लागलेल्या आहेत। मस्त हेल्दी पद्धतीने आपण गव्हाच्या पिठाची खारी बनवलेली आहे। अशाच पद्धतीने मैद्याचा वापर करून देखील सेम पद्धतीने तुम्ही ही खारी बनवू शकता, बेक करून खाऊ शकता किंवा तळून खाऊ शकता। छान सोनेरी असा कलर आल्यानंतर आपण ही खारी बाजूला काढून घेऊया। अशाच पद्धतीने सगळ्या खाऱ्या इथं तयार झालेल्या आहेत। मस्त चहा सोबत ही गव्हाच्या पिठाची खारी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।